मी अरुण खोडके. शिवचिंतन. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक राजा नव्हे, तर ते एक वैचारिक वादळ होते. स्वाभिमानाची सिंहगर्जना. त्यांनी खचत खंगत असलेल्या मराठी मुलखातील या लोकांना सामर्थ्य देण्याचे काम त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक तेजस्वी सूर्यकिरणच होते. ज्या काळामध्ये तलवारी परकीय सत्तेच्या मुठीत होत्या, रयत भयग्रस्त होती, त्या काळात सह्याद्रीच्या कुशीत जिजाऊसाहेबांच्या संस्काराने आणि शहाजीराजांच्या शौर्याने प्रेरित झालेले शिवबाराजे. शिवरायांनी स्वप्न पाहिले सत्तेचे नव्हे, स्वराज्याचे. वैभवाचे नव्हे, त्यागाचे. स्वहिताचे नव्हे, तर रयतेच्या सुखाचे. अन्यायाविरुद्ध उभे राहिलेले ते धर्मरक्षक होते. म्हणून त्यांचे राज्य फक्त गडकिल्ल्यावरती नव्हे, तर रयतेच्या हृदय सिंहासनावरती होते. ज्यांनी गडकिल्ल्यांना आत्मा दिला, ज्यांनी सागरालाही स्वाभिमान शिकवला, ज्यांनी आरमार उभारून परकीय सत्तेला आव्हान दिले, तेच एकमेव हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आजही शिवराय फक्त इतिहासाच्या पानापुरते मर्यादित नाहीत, ते तमाम मराठी मुलखातील गोरगरीब रयतेच्या स्वाभिमानात आहेत. थोडक्यात, जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो तो शिवबाराजे, जो मातृभूमीसाठी झटतो तो शिवबाराजे, आणि जो स्त्रियांचा सन्मान करतो तो शिवबाराजे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.